सर्वांनी सुरुवातीला नमस्कार मुद्रेमध्ये आपली मुद्रा छातीशी ठेवायची. मी एक श्लोक म्हणणार आहे, सर्वांनी म्हणायचे माझ्या पाठोपाठ. किंवा माहिती नसेल तर शांत डोळे बंद करून तो ऐकायचा आणि मग मी माझ्या जे काही बोलणार आहे ते सुरू करणार आहे. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, मातृभूमी जिथे जन्मलो मी. नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, आर्यभूमी जिथे वाढलो मी. नमो पुण्यभूमी जियेच्याच कामी, पुण्यभूमी जियेच्याच कामी. पडो देह माझा सदा तीन मी, पडो देह माझा सदा तीन मी. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री देव रमणनाथ महाराज 20 मिनिटं दिलेली आहेत. खरं म्हटलं तर हा विषय 2 तासाचा आहे, त्यामुळे परीक्षा माझी आहे की 20 मिनिटात तुम्हाला हा सगळा विषय समजून सांगायचा आहे. किर्लोट आंबेरी गावाच्या लोकांचं कौतुक आहे की मला वाटतं म्हणजे प्रल्हादजी बाबर जे अध्यक्ष आहेत माझे विद्यार्थी संघाचे, त्यांनी बोलता बोलता सांगितलं की हा पहिल्यांदाच विषय होतो आहे की तुम्ही सर्व मंडळी कुटुंबासह उपस्थित आहात आणि अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच होतोय. भारतीय संस्कृतीची अष्टांग आहे. अष्टांग म्हणजे 8 अंग आहेत. त्यातलं एक अंग आहे कला, ज्याचं सादरीकरण सुरुवातीला झालेलं आहे. त्या अष्टांगामध्ये अजून एक अंग आहे आणि ते आहे वाङ्मयाचं. वाङ्मय आणि साहित्य वेगळं असतं बरं का. वाङ्मय आपल्याला ज्ञान प्रदान करतं. साहित्य वाचण्याची थोडी मनाची चलबिचल होऊ शकते. त्यामुळे ज्ञानेश्वरी तुकोबाचा गाथा हे वाङ्मय आहे आणि या अर्थाने प्रबोधन व्हावं अशी माझी विद्यार्थी संघाची इच्छा होती आणि म्हणून त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की त्यामुळे कुटुंब प्रबोधन हा विषय मला आपल्यासमोर मांडता येणार आहे. खरं म्हणलं तर भारत देशाला कुटुंब प्रबोधनाची काय आवश्यकता. जो भारत देश कुटुंबासाठीच ओळखला जातो, किंबहुना आपल्या ऋषींनी सांगितलेलं आहे, मला एक संस्कृत श्लोक आठवला, अयम निजा परोवेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. ते वसुधैव कुटुंबकम हे आपण ऐकलेलं आहे, पण तो श्लोक असा हा पूर्ण आहे. हे तुझं हे माझं असं जे करतात ते छोटे असतात आणि उदारचरित कोणाचं असतं, जे साऱ्या पृथ्वीला माझं कुटुंबच मानतं ती व्यक्ती मोठी असते. त्याला सर्व पृथ्वी एक कुटुंबच वाटतं. त्यामुळे हा धागा पकडून मला असं वाटतं की आंबेरीतल्या ग्रामस्थांना असं वाटतंय की आपण सगळे कुटुंबच आहोत. खरं म्हटलं किर्लोटमधली ही एक वाडी आहे, बरोबर ना. पण त्यांनी सांगितलं की आता हे गावासारखंच स्वरूप आलेलं आहे. हाच भाव वसुधैव कुटुंबकमचा आहे. मग आपल्या देशाला कुटुंब प्रबोधनाची काय आवश्यकता आहे. माझी आजी 96 वर्षांची होती आणि माझे आजोबा, माझा आईकडनं आजोबा गोव्यामध्ये आला आणि आजोबा 98 वर्षांचे होते. माझ्या आजीने एकदा गोष्ट सांगता सांगता मला असं सांगितलं की माझ्या वयाच्या 8व्या वर्षी माझं लग्न झालं. 96 मधनं 8 वर्ष काढा. माझे आजी आजोबांचं दोघांचं दाम्पत्य जीवन किती वर्षांचं आहे ते बघा. 88 वर्षांचं दाम्पत्य जीवन आहे त्यांचं. भारतीय संस्कृतीमध्ये हा विचार दृढपणे आपल्या सगळ्यांच्या मध्ये रुजलेला आहे.
परदेशी लोक विचारतात, अहो तुम्ही इतकी वर्ष दाम्पत्य जीवनात राहतात, आनंदित राहतात, भांडण होतात ना. एक लक्षात ठेवा, तुटपुट भांडणं ज्या कुटुंबात होतात ना ते कुटुंब आनंदी असतो. भांडणही व्हायला पाहिजे, म्हणूनच संसार होतो इतक्या वर्षांचा. पण असं होऊ नये इतकी वर्ष दाम्पत्य जीवन असणं हे भारताचं विशेषत्व आहे. एकमेव भारत देश असा आहे, म्हणून मी नमो मातृभूमी पहिल्यांदा जो श्लोक म्हटला ना, की इतकी वर्ष आक्रमण झाली आणि अजूनही होत आहेत. तुम्ही असं समजू नका 1947 साली देश स्वतंत्र झाला आणि आता आपण मजेत राहायचंय. अजूनही आक्रमण होत आहेत, ती दिसत नाही. आपल्याला आजार झाला तर आपण औषध घेतो की नाही, ते साधेपण असतं आपलं. पण आजार होऊच नये म्हणून आपण जगलं पाहिजे. तसं समजून शहाणपणा आपल्या अंगात मुरवला पाहिजे. तो शहाणपण कोकणवासियांमध्ये आहे, तो भारतवासियांमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून 2500 वर्षांची आक्रमण होऊन सुद्धा एकमेव जगामध्ये 25 संस्कृती झाल्या, एकमेव संस्कृती आजही जिवंत आहे आणि ती म्हणजे भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती. ती कशामुळे आहे? इजिप्शियन गेले, त्यांची संस्कृती नष्ट झाली. रोमनियन संस्कृती नष्ट झाली, बॅबिलियन संस्कृती नष्ट झाली. 25 संस्कृत्या नष्ट झाल्या, एकमेव भारतीय संस्कृती जिवंत आहे. एवढी आक्रमणं सहन करून सुद्धा आजही होत आहेत, तरी आम्ही जिवंत आहोत. हे कशामुळे घडलंय? विषय फार मोठा आहे. मी 2 तास बोलू शकतो, पण मला 20 मिनिटं दिलेली आहेत. त्यामुळे धावता आढावा घेणार आहे मी. केव्हा तरी निवांत बोलवा, 2-2.5 तास बोलूया या विषयावर. त्यामध्ये 2500 वर्षांमध्ये आम्ही जिवंत, आम्ही आजही हिंदू भारतीय आहोत असं का म्हणतो? त्याची 2 प्रमुख व्यवस्था आपल्या देशात आहेत, ज्यामुळे आपण आज या खुर्चीवर बसून हा स्नेह संमेलनाचं आयोजन करत आहोत. त्यातली एक व्यवस्था आहे ती म्हणजे संत संन्यासी परंपरा आपल्या देशातली. आणि आपली दुसरी परंपरा आहे ती कुटुंब व्यवस्था. या व्यवस्थेमुळे आपण आज जिवंत आहोत, आज आपण इथे बसलेलो आहोत. पण आजच्या 20व्या 21व्या शतकामध्ये काय होतंय? कुटुंबामध्ये थोडंसं स्खलन होतंय. आपल्याला शत्रू दिसत नाहीये, पण हळूहळू 88 वर्ष असलेलं दाम्पत्य जीवन आणि IT क्षेत्रामध्ये आजची व्यवस्था सांगतो मी. 2010 पासून कुटुंब प्रबोधन या विषयावर काम करतो. अनेक ठिकाणी फिरतो, कोकण प्रांतामध्ये अनेक गावांमध्ये जातो, कुटुंबांना भेटी देतो. आणि ती कशी जगतायत त्याचं एक उदाहरण मी सांगणार आहे जाता जाता. राजापूरच्या एका कुटुंबाचं, आपलंही कुटुंब असंच असायला पाहिजे. मग ही कुटुंब जगली कशी, असं काय कारण झालं ते थोडंसं समजून घेऊ. ह्या ज्या 2 व्यवस्था आहेत ना, संत संन्यासी परंपरा. आमचे सगळे संत, संत ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास, अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी, त्यांचा जन्म होण्याच्या आधी 350 वर्ष या देशामध्ये एकही सार्वभौमत्वाचा राजा नव्हता. मग ही पिढी जगली कशी, भारतीय माणसं जगली कशी? या 2 व्यवस्थांमुळे जगली. आमचे समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज फिरत होते. पंजाबच्या गुरु ग्रंथ साहिबामध्ये नामदेवांचे अभंग आहेत. आपली कुटुंब व्यवस्था, आपलं समाज जीवन राजा नसताना टिकून ठेवण्याचं जे काही उत्तमातलं उत्तम काम केलं असेल तर ह्या संत संन्यासी परंपरेने केलंय. धर्माशी अध्यात्माशी या आपल्या समाज जीवनाला बांधून ठेवलं. आणि दुसरी व्यवस्था आहे ती कुटुंब व्यवस्था. ती सुद्धा टिकली. कशी टिकवली आम्ही? तुम्ही बालिका बधू नावाचा चित्रपट पाहिलाय का? कोणी पाहिलाय हात वर करा. लहानपणी आमच्याकडे बालविवाह असं आमच्या समाजात, आमच्या ग्रंथात, आमच्या संस्कृतीमध्ये नाहीये. पण परकीयाच्या आक्रमण होत असताना आमच्या घरातल्या मुलींचं संरक्षण कोण करणार? आणि म्हणून तिला सासरहून आणि माहेरहून सुद्धा संरक्षण मिळावं म्हणून बालविवाह तात्कालिक स्वरूपात आमच्या समाजाने मान्य केला.
पण आम्ही तो सोडूनही दिला नंतर. या कुटुंब व्यवस्थाने एवढे हाल परिश्रम केलेले आहेत या संपूर्ण मधल्या कालखंडामध्ये, आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवलेलं आहे. आणि मग आज आपल्यावर काय संकट आहे? IT क्षेत्रामध्ये जे दाम्पत्य जीवन मी सांगत होतो, 88 वर्ष माझ्या आजी आजोबा दाम्पत्य जीवनात जगली. आज IT क्षेत्रामध्ये 80% मुला मुलींचे विवाह 1 ते 1.5 वर्षात डिवोर्स तुटतायत. बघा आपल्या आजूबाजूच्या. आणि हा शत्रू पक्षाने मिळवलेला. आता त्या शत्रू कोण आहे मी सांगत नाही, कारण मला 20 मिनिटच दिलेली आहे. आपल्या घराघरात याचं आक्रमण होतंय. आणि आनंदी जीवन कसं जगावं हे जे भारतीय संस्कृतीने सांगत असताना आपली कुटुंब व्यवस्था थोडीशी दोलायमान होते. आणि म्हणून आपल्या देशात कुटुंब प्रबोधनाची आवश्यकता आहे. प्रबोधन म्हणजे प्रकर्षाने बोध करून घेणं, जे तुमच्यामध्ये आहेत पण कुठेतरी तुम्ही ते कोपऱ्यात टाकलंय, त्याचं पुनर्स्मरण करणं आणि तशा पद्धतीने वागणं, हे सुरुवात करायला पाहिजे. ती सुरुवात कशी करायची? तर आपल्याकडे 6 भ आहेत. आपल्या घरामध्ये हे 6 भ कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न आजपासून, या स्नेहसंमेलनापासून सुरुवात करा. जर ते पाळले नाही तर येणारं संकट मोठं आहे. आपण मोठ्या तोऱ्यात सांगतो ना की 65% जनता तरुण आहे, बरोबर की नाही? आपल्याला खूप बरं वाटतं, छाती फुलून येते. पण मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. 30 वर्षांनी हीच 65% जनता वृद्ध होणार आहे, तेव्हा त्याला सांभाळणारी जनता आपल्या हातात आहे का? मला 2 मामा, 3 मावश्या, 3 काका, 4 आत्या. आज आमच्या घरात कुटुंबात मुलामुलींचे विवाह झाले की 1985 मध्ये आम्ही दोघे आमचे 2 होते. 2000 मध्ये आम्ही दोघे आमचा 1 झाला. आता लग्न झाल्यावर पिढी म्हणते आम्हाला मूलच नको. लक्षात घ्या, प्रबोधनाची आवश्यकता काय आहे हे समजून घ्या. खूप आवश्यकता आहे. मी पुढे जातो. छोटे छोटे विषय विस्ताराने सांगता येण्यासारखे, उदाहरण देऊन सांगता येण्यासारखे, पण केव्हा तरी बोलवाल तेव्हा विस्ताराने बोलू. तेव्हा ह्या कुटुंबावर घाला होतोय. आज मुलांना घरामध्ये धर्मशिक्षण आमच्याकडे घरात संध्याकाळी आम्ही खेळून आलो, हातपाय धुतले की आई म्हणायचं आधी शुभम करोती म्हण. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. किती मुलांना आपण शिकवतो? का करत होते ते? देवाचं तर संध्याकाळच्या वेळेत तिन्ही सांगलेला देवाचं स्मरण तर करावंच, पण त्याबरोबर माझ्या संस्कारामध्ये, माझ्या बालमनामध्ये कुठेतरी संयम जागृत होतो. आज संयम राहिलेला नाहीये मुलांना. माझ्या घरी जेव्हा पहिला टेलिफोन आला तेव्हा मी रोज महिन्याला पुसत होतो. का? माझ्या बरोबर तो टेलिफोनही माझं आयुष्य जगणार आहे. आज 1 वर्ष झाल्यानंतर आपलाच मुलगा आपल्या आई वडिलांना, पालकांना म्हणतो, बाबा 1 वर्ष झालं मोबाईलला, गुन्हा झाला, यूज इट अँड थ्रो इट. मग आम्ही वृद्धाश्रम तयार केलेत. यूज इट अँड थ्रो इट. कुठे चाललो आहोत आपण? याचा विचार प्रत्येक कुटुंबाने करायला हवा. आम्ही भारतीय, अजून एक विशेषत्व आहे आपल्याकडे, आम्ही केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करत नाही, माझ्या पुढच्या 500 पिढ्या कशा जगल्या पाहिजे त्या पद्धतीची आचरण, व्यवहार आमच्या कुटुंबांमध्ये असतो. तो आपण सोडून दिलेला आहे. बघा तुम्ही, आज त्या कोकणमध्ये बरेच फेसबुक लाईव्ह आणि सोशल मीडियावरचे बरेच काही हे आहेत. त्याच्यामध्ये काय येतं, कोकणामध्ये अनेक घरं, त्याच्यामध्ये फक्त 2-3 वृद्ध राहतात, बाकी सगळी मंडळी हल्लेली आहेत. बिकट अवस्था आहे. आपण हे प्रबोधन समजून घ्या, तरच आपल्या हे लक्षात येईल. संयम राहिला नाही आम्हाला, मुलांना संयम राहिला नाही. आम्ही एकदा, आणि आपण फार व्यवहारी झालो बरं का. शहरात येऊन आपल्याला फार कौतुक करू नका.
मी फार धाडसाचं विधान करतोय, पण माझ्या अनुभवातनं मी बोलतोय. मी संगमेश्वरला आडिवरे नावाचं गाव आहे आणि आम्ही असेच कार्यकर्ते कुटुंबांमध्ये जातो, मुंबईतही फिरतो, गावातही फिरतो. आम्हाला कळलं पाहिजे ना कुटुंब कशी राहतात. त्या आडिवरे कुटुंबाचं नाव सांगणार नाही आहे, पण मी प्रत्यक्ष घडलेला अनुभव सांगतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. त्या कुटुंबाचं ख्याती अशी आहे की 45 लोक एकाच घरात राहतात. त्यामुळे आम्हाला कार्यकर्त्यांना असं वाटलं की आपण त्या घरात जाऊ आणि ही तुम्ही मंडळी एकाच घरात कशी राहतात ते जरा समजून घेऊ. म्हणून आम्ही दुपारच्या वेळेला जेवणाच्या आधी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आमचं स्वागत केलं. छान कौलारू घर जसं आपल्या गावात असतं तसं कौलारू घर. बाहेर त्या घराच्या बाहेर छोटासा पलंग टाकलेला आणि त्यात एक वृद्ध स्त्री बसली होती. 70-80 वर्षांच्या त्या वृद्ध स्त्री होत्या आणि दारावर पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट घातलेला, काळसर रंगाचा राकट माणूस, अशी छान मिशी असलेला तो त्या घरामधला 3 भावंडांमधला धाकटा, तो आमच्या स्वागतासाठी उभा होता आणि आमचं स्वागत केलं. आम्ही सांगितलं आम्ही कार्यकर्ते येणार, तुमच्याशी गप्पा मारणार, तुमचं कुटुंब समजून घेणार आणि मग आम्ही जाणार. त्यामुळे त्याने स्वागत केलं. त्यांचा एक मोठा जो बाहेरची पडवी मोठी हे असते तिथे खुर्च्या टाकल्या होत्या. आम्ही 12-15 कार्यकर्ते तिथे गेलो. आम्हाला ते 45 माणसं कशी एकत्रित राहत होती ते जाणून घ्यायचं होतं. आम्ही त्या माणसाला विचारलं की अहो, ती 45 माणसं कुठे आहेत आणि तुम्ही कसे राहता ते जरा एकदा समजून सांगा, म्हणजे आम्हाला काही मंडळींना सांगता येईल. आणि मग त्यांनी सांगितलं 12-15 जण बोरिवली दहिसरला गेली आहेत, छोटी मुलं, काही क्लासच्या निमित्ताने, त्यांचे काही आई त्यांच्यासोबत आहेत. त्या 12 लोक नाही आहेत. तुम्हाला बाहेर ज्या वृद्ध स्त्री दिसतात ती माझी आई आहे, 80 वर्षांची. त्या बाहेरच बसल्या होत्या. आतमध्ये 2 मुलं होती, ते दोघे त्याचे पुतणे होते आणि ती व्यक्ती, आणि ते म्हणाले हे माझे 2 पुतणे. मग म्हटलं बाकीची कुठे आहेत? शेतात गेली आहेत. सकाळी शेतात गेली आहेत, डबा घेऊन गेली आहेत. तुम्हाला जर त्यांना बोलायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर ते संध्याकाळपर्यंत येतील, तुम्हाला थांबावं लागेल. म्हटलं आम्हाला इतका वेळ नाही, पण तुम्ही काहीतरी सांगा. आणि त्याने खूप 2 तास त्या माणसाने त्यांचं घर कसं, कोकणातलं घर सांगतोय मी तुम्हाला, आम्ही शोधत असतो अशी घरं. एक लक्षात घ्या, टीव्हीवरची घरं बघू नका. टीव्हीवरच्या घरात काहीही दाखवत नाही, त्याच्यामुळे भारत देश चालत नाही. ही जी गावात घरं आहेत ना, त्यांच्यामुळे देश चालतो, हे लक्षात घ्या. आणि मग 1.5 तासाच्या गप्पा मी तुम्हाला सांगणार नाही, पण एक उदाहरण सांगतो. आपण किती व्यवहारी असावं. आम्ही व्यवहार सोडणं करतात, चाकरमानी झालो खरे आपण, पण कुठे कुठे व्यवहार सोडलाय. तो व्यवहार सोडण्याचा प्रयत्न करा, कुटुंब जोडलं जाईल. त्यांनी काय सांगितलं, आम्ही त्यांना सांगितलं तुमच्याकडे गणपती उत्सव कसा साजरा करतात, तर त्यांनी सगळं सांगितलं. आणि त्या व्यक्तीने एक जे उदाहरण दिलंय ते माझे डोळे खाडकन उघडले. आम्ही कोकणात असेच राहतो, पण शहरात येऊन बदललो. त्यांनी काय सांगितलं असेल उदाहरण, आम्ही 4 भाऊ आहोत मला सगळे मिळून, त्याच्यात एक चुलत पण आहे. आम्ही 4 भाऊ आहोत. आमचा गणपती आम्ही साजरा करतो. समजा गणपतीला 100 रुपये खर्च येणार असेल तर एरवी आपण काय करतो विचार, 25-25 रुपये काढतो ना. हो म्हणालो आम्ही लगेच, कारण आम्ही मुंबईतले ना. ते म्हणाले आम्ही असं नाही करत. मग म्हटलं तुम्ही काय करता? ते म्हणाले आम्ही काय करतो, मी रिक्षा चालक आहे, ते स्वतः रिक्षा चालक, म्हणून ते पांढऱ्या शर्टामध्ये होते. माझी रिक्षा आहे, एका भावाची शेती आहे, एक म्हैस आणि ह्या सगळा गोठा सांभाळतो. असं आम्ही सगळेजण मिळून राहतो. प्रत्येकाला वर्षाचं उत्पन्न सारखंच येतं असं नाही, पण गणपतीच्या पुढे आज मला वाटलं 40 रुपये मी ठेवू शकतो, तो 40 रुपये ठेवतो. 80 रुपये ठेवायचे झाले तर 80 रुपये ठेवतो. उदाहरण म्हणून ते सांगत होते. आणि उत्पन्न नसेल तर मी 20 रुपये ठेवतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही गणपती उत्सव साजरा करतो. इतका सुंदर व्यवहारीपणा जपलेले ते घर होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं की हे कुटुंब प्रबोधन आहे. लक्षात घ्या,
आणि एवढं सगळं बोलल्यानंतर हो काय सुंदर सुंदर गोष्टी सांगितल्या. ते यशवंत रिक्षा चालक 25 वर्ष त्या पंचक्रोशीमध्ये रिक्षा चालवतात, पण त्या यशवंत बुवांना पंचक्रोशीतली मंडळी काय म्हणून ओळखतात माहिती आहे का? हे समुपदेशक आहेत. मी त्यांना म्हटलं तुम्ही समुपदेशक कधी झाले? तुम्ही काय डिग्री डिप्लोमा वगैरे काय घेतली? नाही म्हणे, मी रिक्षा चालवतो. एक दिवस अशी घटना घडली, 20 मिनिटं झाली ती सांगा. कारण माझ्याकडे स्टॉक भरपूर आहे, भरपूर फिरलेलो आहे, छान छान गोष्टी आहेत. ते म्हणाले की एकदा एक साधारण लग्न होऊन 10-15 वर्ष झालेलं एक जोडपं पाठी बसलं होतं. त्यांना एका गावाला जायचं होतं आणि त्यांनी तिकडनं ती रिक्षा पकडली. तिथून गाव 20 मिनिटावर होतं आणि रिक्षातनं चाललेलं आणि ते दोघी मंडळी भांडत होती. आणि अशी भांडणं आणि काय ना काहीतरी चालू असतं म्हणे. आम्हाला रिक्षा चालकांना याचा खूप अनुभव आहे. पण त्या दिवशी म्हणे मी धारिष्ट केलं. ते उतरल्यानंतर मला एक कळत होतं त्या 20 मिनिटामध्ये की उगाचच भांडतायत, केवढा मोठा गैरसमज आहे. आज गावकऱ्यांनी मिटवलाय ना तो गैरसमज. आंबेरीच्या ग्राम लोकांनी तो मिटवला की नाही? केवढा मोठा. त्यांनी धाडस करून ते उतरल्यानंतर सांगू की माफ करा, एक सांगू का तुम्हाला, तुम्ही 20 मिनिटं जे काय तुम्ही बोलत होतात ना त्याच्यामध्ये केवढा मोठा गैरसमज आहे. तुम्ही असा विचार का करत नाही? बघा बरं, असं करा. तुम्ही हे असं बोलताना ह्याने उलट जे काय सांगितलं ना ते खरं तसं होतं आणि तुम्ही वेगळंच घेतलं, असं त्यांनी धाडसाने केलं. त्यांनी ते ऐकलं त्या दोघांनी आणि निघून गेले. पैसे घेतले आणि ते निघून गेले. 20 दिवसांनी ते जोडपं त्या गावात, आडिवरेच्या गावात त्या रिक्षा चालकांना भेटायला आलं. का? त्यांनी सांगितलं अहो त्या दिवशी जर तुम्ही बोलला नसता तर आमचं मोठं भांडण झालं असतं आणि कदाचित आम्ही वेगळे झालो असतो, पण आमचे डोळे उघडले. तेव्हा त्या यशवंत बुवांना वाटलं केवढं मोठं काम माझ्या हातून झालं. मी असंच जर सांगत राहिलो त्यामुळे पंचक्रोशीतली मंडळी, लहान मुलं भांडायला लागली. ती सांगतात यशवंत बुवांकडे घेऊन जा. रिक्षा चालक काय करू शकतो? हे आहे प्रबोधन. हे आपण कुठेतरी जपलं पाहिजे. आणि जर ते जपलं नाही ना तर येणारा काळ फार बिकट आहे मित्रांनो, फार बिकट आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि हे सांभाळण्यासाठी काही तुम्हाला आम्ही गोष्टी सांगणार आहे. काय करायला पाहिजे? 6 भ आहेत. भाषा, भूषा, भजन, भोजन, भवन आणि भ्रमण. तुम्ही म्हणाल आता एवढं सगळं जर संकट आलं तर काहीतरी केलं पाहिजे ना. सोपं आहे. 6 भ लक्षात ठेवा आणि त्याच्यावर प्रामुख्याने घरामध्ये आजपासून सुरुवात करा. पहिलं बोललो मी भाषा. भाषा म्हणजे काय? माझी मातृभाषा. मी कोकणात गेलो, माझं वडिलांकडनं गाव सावंतवाडी आहे. मी थंय गेलोय की कोकणीतच बोलतोय, मराठीत बोलतोय नाही. घरात आपल्या मातृभाषेत बोला. मातृभाषेत शिक्षण द्या मुलांना. मातृभाषेसारखं सौंदर्य नाही, कुठेच नाही. लक्षात घ्या. आई म्हटलं की डोळ्यात पाणी आलंच पाहिजे. मॉम म्हटलं की येतं का? मम्मी म्हटलं तर येतं का? मम्मी म्हणजे मेलेलं जे खडगं बांधतात त्याला मम्मी म्हणतात. आणि आम्ही मुलांना काय शिकवतो? आई. आकाशासारखं जिचं मन आहे असा ईश्वर साक्षात, त्याला आई म्हणतात. तेव्हा मातृभाषेत बोलायला सुरुवात करा आपल्या घरात. यावर अर्धा तास बोलू शकतो पण पुढे जातो. भूषा. आपण काय घालतो मुलांना? जेव्हा त्यांचं गॅदरिंग होतं, कार्यक्रम असतात तेव्हा काय घालून इथे नाचवतो? सणासुदीला काय घातलं पाहिजे ह्याचा विचार करा. त्याच्यानंतर भोजन, ऊट सूट. हो, आईच्या हातचं भोजन आई गेल्यानंतर मिळत नाही. आमची आई गेली, मला कधी कधी आठवण येते. आईच्या सारखी वालाची आमटी कधीच मिळणार नाही मला. आणि आई जे बनवते ना ते प्रेमाने बनवते. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे जे प्रेमाने मिळतं ना त्याच्याने तुमचा परिपोष होतो. मंदिराच्या समोर कासव का असतो माहिती आहे का तुम्हाला? जरा मुलांना सांगा या गोष्टी. कारण कासव आपल्या पिल्लांना, कासवेळीला आपल्या पिल्लांना दूध देता येत नाही. मग त्या ईश्वराची नजर कासविणी घेते आणि त्याच्या पाठीमागे आपण उभे राहतो आणि काय म्हणतो देवाला? कासविणीला जशी ती दृष्टी देते, कारण त्या दृष्टीने ती पिल्लांना वाढवते. अशी दृष्टी मला दे.
लक्षात घ्या. भाषा, भूषा, भोजन, भोजन लक्षात घ्या. भोजनाचं महत्व आहे. उठ सूट चालले, आता काय मागवतात ना स्विगी, अमुक तमुक, अरे कशाने बनवलंय, काय बनवलंय, त्यांची धारणा काय बनवताना, ते संस्कार मुलांमध्ये उतरत आहेत. म्हणून मुलं आज संयमी नाहीत. वेगळा विषय. नवदाम्पत्यांसाठी आम्ही कार्यक्रम करतो तेव्हा हे सगळं सुप्रजनन, मुलांना, चांगल्या मुलांना चांगला जीव माझ्या पोटी, आई बाबांच्या पोटी कसा जन्माला यावा यासाठी भारतीय संस्कृतीने सुप्रजनन शास्त्र सांगितलेले आहे. आम्ही त्याचे वर्ग घेतो. तेव्हा भोजन, भोजन शुद्धी करा. लक्षात घ्या. मुलांना घरचं जेवण हे दिलंच पाहिजे. भोजन, भजन. सध्या देव आपण भजन म्हणजे काय, घरामध्ये एकही शिवी न देता आज मी बोललो म्हणजे भजनच आहे की हो. भजनाचा अर्थ असा आहे, देवाची पूजा, ध्यान करता आलं पाहिजे. एकमेव जगामध्ये भारतीय संस्कृतीमधली व्यक्ती एकमेव अशी आहे की ज्या 3 गोष्टी नियमित करते, स्नान, ध्यान आणि व्यायाम. जगामध्ये अन्य कुठलाही देश मला दाखवा या 3 गोष्टी होत नाही. तेव्हा भजन, भोजन, भवन. आपलं घर कसं असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे. बाहेर रांगोळी काढली पाहिजे. पूर्वी घराच्या समोर रांगोळी नसली तेव्हा बाहेरून येणारा अतिथी किंवा कोणी असेल त्याला बरोबर कळतं की सोयर तरी आहे किंवा सुतक तरी आहे. रांगोळी हे दाखवतंय. मग त्यावेळेला भिक्षेकरी त्या घरात जात नव्हता का रांगोळी नाहीये, काहीतरी सोयर तरी आहे किंवा सुतक तरी आहे. घरात रांगोळी काढतो का, मुलांना शिकवा. सौंदर्य दृष्टी निर्माण होते रांगोळीने. मी अष्टांग सांगितली ना, त्याच्यामध्ये हे आहे. आणि त्याच्यानंतर भ्रमण. कुठे जायचं, आपल्या कुलदेवतेला जा, आपल्या ग्रामदेवतेला जा. दोघांनी नाही, कुटुंबाने जा. त्या उत्सवात सामील व्हा. आणि तीर्थक्षेत्र आहेत तिकडे जा. आणि आपली धारा तीर्थ आहे. मला तुम्हाला एक स्वाध्याय, 2 स्वाध्याय द्यायचे आणि पुढच्या वेळेला जर बोलवलं तर येईन आणि ते विचारणार आहे मी. पहिला स्वाध्याय, प्रत्येक किल्लोटच्या आंबेरीतल्या कुटुंबाने प्रत्येक वर्षी ठरवून धारा तीर्थ बघायला जायचं. धारा तीर्थ म्हणजे काय, रायगड, राजगड, सिंधुदुर्ग. प्रत्येक कुटुंबाने मुलांना घेऊन जा, त्यातला इतिहास समजून सांगा. आम्ही फार लेचेपेचे झालेलो आहोत. तो इतिहास मनामध्ये येऊ द्या, त्यांचा शौर्य जागवा. हा संस्कार तुम्हाला करावा लागेल. किंवा धारा तीर्थ दाखवा. किंवा भाषा, भूषा, भोजन, भजन, भवन, भ्रमण. कुठे जायला पाहिजे तेही सांगितलं. खूप मोठा विषय, 3 तास बोलू शकतो पण आवर्त घेतो. आणि दुसरा स्वाध्याय मी सांगणार आहे, मोबाईल पार्किंग. शब्द नवीन आहे ना तुम्हाला, तुम्ही ऐकलंय का मोबाईल पार्किंग? तुमच्याकडे 4 व्हेकल असतं, 4 चाकी 2 चाकी, त्याला काय असतं, पार्किंग असतं ना. हे असं व्हेकल आहे की ज्याने आपल्या कुटुंब संस्थेचा घातच करायचं ठरवलेलं आहे. तेव्हा दिवसातनं आपला दिवस ठरवून अर्धा तास किंवा 1 तास याला स्विच ऑफ करायचा आणि कुठेतरी ठेवून द्यायचा. आणि घरामध्ये संवाद जो कमी झालाय ना, आमची कुटुंब व्यवस्था अशी बिघडलेल्या स्थितीत काय तर घरामधला संवाद तुटलाय. आणि जगात बाहेर आपण उंबरठ्याच्या बाहेर पडलो रे पडलो की पैशाचा विचार चालू होतो. कधीतरी लोकांचा विचार करा, जे तुम्ही करतच आहात. संपर्क वाढवा आपल्या लोकांशी. घरामध्ये संवाद आणि घराच्या बाहेर संपर्क. आणि म्हणून त्याच्यासाठी देशामधलं एकमेव व्हिजिटिंग कार्ड आहे माझं. मला खूप त्याचा अभिमान वाटतो की ज्या व्हिजिटिंग कार्डवर लिहिलेलं आहे 8 to 9 PM मोबाईल पार्किंग. एकाने मला विचारलं हे काय नवीन नाटक. ते म्हणाले की 8 ते 9 तुम्ही फोन करू नका, मी मोबाईल माझा स्विच ऑफ असतो, कारण तो वेळ मी माझ्या कुटुंबासाठी देतो. हे आहे कुटुंब प्रबोधन. हे तुम्ही कराल का? 2 स्वाध्याय सांगितलेत तुम्हाला. आणि घरामध्ये आठवड्यात एकदा तरी सर्वजण मिळून आनंदाने जेवा ना, सर्वांनी मिळून. आणि त्यावेळेला 3 गोष्टी करायच्या नाही. एक सांगतो आणि थांबतो. कुठल्या 3 गोष्टी करायच्या नाही? आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा जेवण करताना एकत्रित बसायचं, शेजारच्यांना पण घ्यायचं बरोबर.
त्याला आज आमच्यासोबत जेवा. आणि 3 गोष्टी टाळायच्या. पहिली गोष्ट आहे म्हणजे ज्या बोलायच्या नाहीत त्या, बाकी काही बोला तुम्ही, आनंदाने बोला. पहिली गोष्ट आहे क्रिकेट, यावर बोलायचं नाही. दुसरी गोष्ट आहे राजकारण, वाट लावले घराघरात घुसून त्याने. आणि तिसरी गोष्ट काय असेल कोण सांगू शकेल? सिनेमा. आमचं सगळं भारतीय कुटुंब या 3 गोष्टीत लेडबडीत झालेलं आहे. या 3 गोष्टी टाळा, काही दिसत नाही, आणि आनंदाने कुटुंबाबरोबर सामील व्हा. हा आनंद घ्या, हेच प्रबोधन आहे. हा स्वाध्याय कराल अशी मी आशा बाळगतो. आणि मला इथे तुम्ही संधी दिली बोलण्याची. मी मला वाटतं 20 मिनिटापेक्षा सुद्धा मी म्हणजे माईक सुद्धा थांबला बरं का. तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. असंच बोलवा. वेगवेगळे कुटुंब प्रबोधनाचे विषय आहेत. नवदाम्पत्यांसाठी करतो, ज्येष्ठांसाठी करतो. मुलांचे मोबाईल कसे सोडावे म्हणून आपण ठाण्यात विविध कार्यक्रम घेतो बरं का. तुम्हालाही तुमच्या गावातल्या मंडळींसाठी घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करा. धन्यवाद. नमस्कार. वंदे मातरम.